रसा नाही तर आम्ही चाललो आहोत कोकणात. आवडला आईस्क्रीम. नमस्कार मंडळी. तर आत्ता आम्ही कोकणात चाललो आहे माझ्या गावी आणि आमच्या प्रवासाला आत्ता सुरुवात झाली आहे. तर आम्हाला असं वाटलेलं की आम्ही 10 वाजता म्हणजे 10ची ट्रेन होती आमची, पण ती काय 10 वाजता आलेली नाही आणि आता 1 वाजलेला रात्रीचा. हां, तर एकतर ट्रेन लेट होती आमची आणि सीट पण आम्हाला अशी मिळाली आहे म्हणजे जी दरवाजाची सीट असते ना, शिक्षा लिटरली नाही मिळाली, शिक्षा मिळाली. म्हणजे झोपूच शकत नाही आहे आणि डोळ्यावर अशी लाईट येते. म्हणजे जर्नीची सुरुवात आता अशी झाली आहे. शेवट कसा होतो बघा. शेवट बघूया कसा होतो. हा व्लॉग पुढचा असा असणार आहे की आम्ही प्रयत्न करणार आहे की जे आम्ही शब्द उच्चारणार आहे ते सगळे मराठीतून बोलणार आहे. इंग्लिश शब्द घेणार नाही आहे. सो आम्ही कमीत कमी वापर करणार. आणि आता न्यूज बघून आम्हाला आणि बातम्या बघून असं आम्हाला कळलं आहे की कोकणाला लाल इशारा दिलेला आहे, रेड अलर्ट. तर बघूया आता कसं, म्हणजे आयटिनरी तर आम्ही प्लॅन केली आहे पण कशी होते ते हां, आयटिनरीला काय बोलतात मराठीत ते कमेंट करून सांगा. तर आम्ही आता कणकवलीत उतरलो आहे आणि शेअर ऑटोने चाललो आहे डेपोमध्ये. विशाला का समोर बसली आहे. हे बघा आमचे टुरिस्ट फ्रॉम मुंबई. बरं, मग त्या एका सापाने पार्लेजीचं बिस्किट खाल्लं. उभरते फोटोग्राफर आलेले आहेत गावात फोटोग्राफी करायला. जातच नाहीये खाली. त्या दीदीकडे बघ. आईस्क्रीम पाहिजे आहे म्हणून एक मुलगी कसं भात खाते बघा पटापटा. भात खाल्ल्यावरच आईस्क्रीम देणार. पूर्ण खायचा. आईस्क्रीम खाल्लं मधुरा? आवडलं आईस्क्रीम? आवडलं? एवढं काय बोलशील ना, तू हरामी म्हणता. ही कोण आहे? ही कोण आहे? मला वाटतं त्याचे रेल्वेच्या चादरी होते, लोक ते ढापत असतील ना. आता आम्ही माझ्या घरी आहोत सध्या आणि आज आमचा दिवस पूर्ण वाया गेलेला आहे कारण आम्हाला काही करता आलं नाही आहे पावसामुळे. सो पुढचे 2 दिवस असं नको होऊ दे म्हणून आम्ही एक असं छोटासा काहीतरी प्रयत्न करतोय, म्हणजे प्रे करतोय आम्ही इथे की असं वेदर जरा चेंज होऊ दे, थोडं ऊन येऊ दे, आम्हाला फिरता येऊ दे.
हा जो तुम्ही स्क्रीनवर कीटक बघताय त्याचं नाव आहे रेड वेल्वेट माईट आणि हा प्रामुख्याने मृग नक्षत्रात आढळून येतो आणि पाऊस पडण्याची चाहूल देतो. कोणी बांधलंय मस्तीखोर मुलीला? कोणी बांधलंय? बांधून ठेवलं पाहिजे तिला. परत एक काम करीत हे दातात पकड दाखवतोय. नका सोडूच नका तिला. ओढ ती नाही आता ही ओढ हा ही सुटलं ना. हा सुटलं की नाही? हे काय सुटलं? असं नाही नीट सोड. सोडव तिला. सोडा तुला सोडलं ना. बॅग पण तुला सोडलं होतं ना लोकांनी. आता सोड. अगं सोड. नाही सोडलाय. आजी सोडेल माझी. आई काय माझी आजी आहे. नाही सोडल्या. चला लगेच घेऊन मुंबईला चला. घेऊन जाऊ तुला मुंबईला. आम्ही चालूय मालवणला. मालवणला पोहोचून बीचच्या अगदी जवळच आमचा स्टे होता आणि स्टे अतिशय उत्तम होता. तुम्ही जर कधी इथे मालवणात राहण्यासाठी जागा शोधत असाल तर मी या स्टेचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. इग्नोर करा सगळ्यांनी. ना मेन मालवण मार्केटमधून आम्ही स्कूटी हायर केली होती आणि त्याच स्कूटीवरून आम्ही अख्खी आमची मालवण ट्रिप केलेली आहे. ओके, आता आपल्याला बुधवार असण्याची शक्यता आहे. खवणे बीचला जाऊन आम्हाला कायाकिंग करता येणार नाही आहे हे आम्हाला आधीच कळलं होतं, कारण त्या ओनरने आम्हाला स्वतःहून मेसेज केला की कायाकिंग बंद आहे. पण तरी ते लोकेशन एकदा पाहण्यासाठी आम्ही तिकडे गेलो आणि खरंच ती जागा खूप जास्त सुंदर होती. मॅनिफेस्टेशन वाली लेडी बोलेल की तुम्ही जे मागितलं ते मी दिलं. आज आपण वेगळं करूया. आम्हाला स्कूबा मिळू दे. जरा जादा. मला दोन्ही तळांचं. नमस्कार मंडळी. सो युजली रसिका असते स्क्रीनवरती आणि काहीतरी सांगत असते, पण आता ती काही सांगायच्या स्थितीत नाही आहे असं आम्हाला वाटतं आहे. कारण आम्ही जे करायला जात होतो विच इज कायाकिंग ते बंद आहे आणि ते आम्हाला आता जाताना कळलं की बंद आहे. लाईट हाऊसला जायचं होतं. लाईट हाऊसही बंद आहे. तर रसिकाला फार वाईट वाटतं आहे आणि आम्ही तिला चिअर करायचा प्रयत्न करतो आहे, पण ती होत नाही आहे. पण ती होईल नक्कीच. नेक्स्ट व्हिडिओ क्लिपमध्ये ती खूपच हॅपी असेल. येस. काय चालतंय तेव्हा आणि बकऱ्यांना पण घे. आपण पुढे जाऊ ना तेव्हा बकऱ्यांना आपल्या बाजूने घे. झूम करायचं. बघा मग असा मला बोलायचं आहे. आम्ही जिकडे राहतोय तिकडून हा असा व्ह्यू दिसतोय. हा राजकोटचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे आत्ता उभारलाय, राजकोट किल्ला. आणि हा आमच्या रूममधून व्ह्यू. जबाबदारी आपली आहे. गाडी चालवणार आहे त्यांना वाचवा.
नमस्कार मंडळी. तर फायनली इतकं स्ट्रगल करून आम्हाला कायाकिंग करायला मिळालं आहे आणि तुम्हाला मी सांगू शकत नाही की आम्हाला किती आनंद होतो आहे. रस्त्यामध्ये जोही बोर्ड दिसत होता तिकडे आम्ही कॉल करून विचारतो कायाकिंग चालू आहे काय झालं का. तर मी एका हॉटेलमध्ये जेवायला बसलेलो तर त्या माणसाने समोरून आम्हाला सांगितलं की तुम्हाला कायाकिंग करायची आहे का, कारण त्यांना दिसत होतं की आम्ही कॉल लावतो इथे तिथे आणि त्यांनी आम्हाला एक नंबर दिला आहे आणि त्यामुळे आम्ही आता हे करू शकतो आहे. हे बघा. तर मी आहे आज पॅसेंजर प्रिन्सेस आणि हे दोघं आहेत माझे ड्रायव्हर्स फॉर टुडे. आणि आनंद बघू शकताय किती मजा येते ह्यांना ही बोट कायाकिंग करण्यामध्ये आणि मला तर खूप मजा येते फक्त बसून राहण्यामध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. आजचं जेवण कायाकिंग झाल्यावर तिथल्याच दादांनी आम्हाला असं सुचवलं की तुम्ही नेक्स्ट स्पॉट सुवर्णकडा करू शकता. तर आम्ही निघालो सुवर्णकडाच्या दिशेने. जेवून घेऊन नॅरो रूट्स टेक्स यू टू द वाईडेस्ट प्लॅटू. ह्या जागेचं नाव आहे सुवर्णकडा. बघू शकता इथे खूप शांतता आहे आणि फक्त समुद्राचा आवाज आहे आणि चारी बाजूला समुद्र आहे. तिथे पोचल्यावर जितक्या दूरवर नजर जाते तिथपर्यंत फक्त समुद्र दिसत होता आणि आजूबाजूला कोणीही नव्हतं. समुद्राच्या लाटा आदळून नैसर्गिकरित्या ही जागा बनली असावी. तो जो एरिया होता तो पूर्ण क्लिफ एरिया आहे. सो तुम्ही जर जात असाल तर थोडी तिथे जाताना काळजी घ्या. बाकी तिथे जाऊन अगदी मन प्रसन्न होतं, म्हणजे इतका शांत परिसर आणि आजूबाजूला फक्त समुद्र आणि आपण. डांबर लागता सोडालो. गडासारखं का भिंती केलंय? गाव आहे ना हे. आणलं बाई. नेक्स्ट डे आम्ही गेलो राजकोट किल्ल्यावर, जो फक्त आम्ही आत्तापर्यंत रूममधूनच बघत होतो. किल्ल्याचा इतिहास म्हणाल तर याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ते 1667 दरम्यान केली होती. 1 2 भारतीय नौदलाने येथे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरणही झालेले आहे. म्हणजे कळलंय तुला सुशू बोलायचं. मी बोलते की 12:30 होतात. पटपट रॉक गार्डन. मी आलो आहे आता रॉक गार्डन मालवण येथे आणि हे पहा याची सुंदरता. हे फिश पॉन्ड. एक बाजू हटव.
प्लेस आहे अशी उंचावर, शॅक टाईप बनवलं त्यांनी आणि ते इतका वारा आहे की माझी एक चप्पल उडून गेली आहे खाली. हीच ती. अशा प्रकारे आमची ट्रिप अगदी मेमोरेबल झालेली आहे आणि तुम्हाला जर कधी फ्युचरमध्ये कोकणात यायचं असेल तर नक्की या, कारण येवा कोकण आपलंच असा.